नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अपेक्षेप्रमाणे जी टीईटीची परीक्षा होणार होती ती सर्वसाधारणपणे सर्वांचीच ही शक्यता होती की जून महिन्यामध्ये साधारणतः ही परीक्षा होईल आणि त्या पद्धतीने आज महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या माध्यमातून एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि टीईटीच्या परीक्षेची तारीख तसंच फॉर्म भरण्याची प्रक्रिया याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला त्याच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. फॉर्म भरताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे, त्याच पद्धतीने महत्त्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी असेल याच्याबद्दल डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती त्या पत्रकामध्ये दिलेली आहे. त्यातले कोणते कोणते घटक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहणार व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी महाराष्ट्र महा टीईटी परीक्षा 2026 ची याच्या संदर्भात जी तारीख घोषित केलेली आहे ती तारीख आहे 21/6/2026. 21/6/2026 म्हणजे जून महिन्यामध्ये 21 जूनला ही परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे साधारणतः आजपासून जरी धरलं तरी तुमच्याकडे साधारणतः 85 दिवस तुमच्याकडे या परीक्षेसाठी तुम्हाला मिळणार आहेत. अलग लक्षात, म्हणजे कमीत कमी वेळ मिळणार आहे आणि लवकरात लवकर ही परीक्षेचं आयोजन केलं गेलेलं आहे. त्यामुळे या परीक्षेच्या संदर्भात सगळं नियोजन, अभ्यासाचे सगळी स्ट्रॅटेजी वगैरे तुम्हाला फास्ट लवकरात लवकर करावी लागणार आहे. आणि यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप उपयुक्त या परीक्षेसाठी ठरणार आहेत. त्यासाठी आपण महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक टीईटी 2013 ते 25 पर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत, पेपर सोल्युशन नावाने पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे टीईटीचं महाराष्ट्र पब्लिकेशनचं. याच्यामध्ये पेपर 1चं सेपरेट पुस्तक आहे, 2चं सेपरेट पुस्तक आहे आणि दोन्हीचा सुद्धा कॉम्बो पण आहे. म्हणजे दोन्ही पेपरला तुम्ही पात्र असाल तर दोन्ही पुस्तकाचं एकत्रित घेऊ शकता किंवा एकच जर दोन्हीपैकी भाग 1 किंवा भाग 2, पेपर 1 किंवा पेपर 2 याचा पेपर सुद्धा सेपरेट तुम्ही घेऊ शकता. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे, डिटेलमध्ये विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे. मार्केटमध्ये एकदा जा, सगळे पुस्तकं तपासा, दुसऱ्यापेक्षा बेटर वाटलं तर घ्या, नाही तर घेऊ नका. तसंच आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर आपलं रेकॉर्डेड द्रोणाचार्य बॅच सुद्धा आहे. याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2चा असा सगळा सिलेबस तुमचा त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. नक्की 100% या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते पेपर जे आहेत त्या पेपरचं अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रम शिकवलेला आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर द्रोणाचार्य बॅच अवेलेबल आहे. स्वस्तात आणि दर्जेदार बॅच एकदा जाऊन तपासा, आवडली तर नक्की खरेदी करा. तर बघा, पुस्तक आणि तुम्ही आपली बॅच याचा फायदा करून घेऊ शकता. आता बघा, शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णयानुसार पेपर 1 आणि पेपर 2 साठी जे आहे ते तुम्हाला माहिती आहे टीईटी कंपल्सरी केले. त्यांनी त्यांचं प्रवचन अगोदर सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने टीईटी कंपल्सरी केलेली आहे ती, आणि याच्या परीक्षेच्या संदर्भातील सगळ्या सूचना ही वेबसाईट महत्वाची आहे, महा टीईटी, बरोबर आहे का, महा टीईटी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. आणि याच्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणं, परीक्षेचा वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परीक्षेच्या उपयुक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. हे सगळे डिटेलमध्ये माहिती mahaTET.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्ही तुमचे फीस किती आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस वगैरे सगळी लक्षात. ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया 27 मार्च पासून सुरू होत आहे. लक्षात ठेवा, 27 मार्चला फॉर्म भरायला सुरू होणार आहे की तुम्ही 16 एप्रिल पर्यंत, म्हणजे साधारणतः तुम्हाला 20 दिवस ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी हे उपलब्ध करून दिलेले आहेत. 20 दिवसामध्ये तुम्ही टीईटीचा हा ऑनलाईन अर्ज भरू शकता mahaTET.in या संकेतस्थळावर. त्याच पद्धतीने ऑनलाईन बघा, तारीख मगाशी सांगितलं मी तुम्हाला, 27 मार्च पासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे. 16 एप्रिल पर्यंत फॉर्म भरू शकता. ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीटची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. 9 जून ते 21 जून पर्यंत तुम्ही हॉल तिकीटची प्रिंट तुमच्या उपलब्ध होणार आहे. आणि पेपर 1 ची जी परीक्षा आहे ती रविवारी 21 जूनला असणार आहे, सकाळी 10:30 ते 1 या वेळेमध्ये, 10:30 ते 1 वेळेला. आणि पेपर 2 ची एक्झाम जी आहे ते रविवारी 21 जूनलाच 2:30 ते 5 या दरम्यानमध्ये तुमची परीक्षा असणार आहे. म्हणजे एकाच दिवशी सकाळी आणि दुपारच्या टप्प्यामध्ये तुमचे पेपर जो आहे तो होणार आहे. लक्षात, याच्यामध्ये सुद्धा बदल वगैरे होऊ शकतात. जरी काही बदल झाले परीक्षेच्या वेळेमध्ये किंवा तारखेमध्ये तरी तुमच्या ईमेल आयडी असेल, मोबाईलचा नंबर जो टाकलेला आहे तिथे SMS स्वरूपात तुम्हाला ती माहिती उपलब्ध होते, किंवा तुम्ही mahaTET.in या संकेतस्थळावर सुद्धा ती माहिती अपडेट केली जाते. त्यांनी सांगितलं की वेळोवेळी त्याच्यावर अपडेट राहा तुम्ही, बरोबर आहे काय, सगळेच जण सांगतात त्या संदर्भात आहे. ठीक आहे, पुढे जर सांगायचं झालं तर हेल्पलाईन परीक्षेचं ऑनलाईन आयोजन करताना फक्त इंग्रजी भाषेमध्येच भरायचं आहे. आणि माहितीसाठी तुम्हाला काही अडचण आली तर संकेतस्थळ दिलेलं आहे आणि दूरध्वनी सहाय्यक क्रमांक सुद्धा दिलेला आहे 90 28 47 26 81 82 आणि 83 असे 3 दूरध्वनी क्रमांक तुम्हाला उपलब्ध करून दिलेले
आहेत, त्याच्यावर तुम्हाला काही हेल्पलाईन पाहिजे असेल तर मदत करू सुद्धा घेऊ शकता, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता बघा, सगळी फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठं होणार आहे, maha.tet.in याच्यावरच होणार आहे. अर्ज भरताना बाकीचे कागदपत्र वगैरे त्यांनी सांगितलेले, स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो पाहिजे, स्कॅन केलेली स्वाक्षरी पाहिजे, स्वयं घोषणापत्र सुद्धा लागतं. ज्यांनी अगोदर फॉर्म भरला त्याला ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती असेलच, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने फॉर्म भरताना तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा सविस्तर तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा, योग्य टाकायचा आहे. कारण की परीक्षेच्या वेळेमध्ये बदल होणं किंवा इतर काही सूचना जर तुमच्यापर्यंत शिक्षण परिषदेला पोहोचवायचे असतील तर त्याच्या माध्यमातूनच पोहोचवणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे चुकू नका, याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने पेपर 1 म्हणजे प्राथमिक स्तर आणि पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी, बरोबर आहे का, जे दोन्ही परीक्षा त्यांना द्यायच्यात त्यांनी सविस्तरपणे तशा पद्धतीने टाका. म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे आहे त्याच्यावर तुमचं जे एक्झामचं सेंटर आहे ते दोन्हीसाठी एकच दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणजे फॉर्म भरताना काय काय काळजी घेतल्या पाहिजेत हे सुद्धा सांगितले. फक्त फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरला जाणार आहे, बरं का. पेमेंट तुम्ही बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड कसंही भरू शकता, चलनाद्वारे तुम्हाला चलन भरता येणार नाही, याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. आणि परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन कशाही पद्धतीने चलन कधीही भरू शकता, हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑनलाईन तुम्ही फीस, परीक्षा शुल्क भरू शकता. आलं लक्षात. अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर जेणेकरून आता वेळ 80-85 दिवस म्हणजे खूप कमी दिवस आहे, वेळ खूप कमी आहे. ठीक आहे, अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका चाळणं आवश्यक आहे, त्याचं विश्लेषण डिटेलमध्ये असलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. मागाशी सांगितल्याप्रमाणेच आपलं पेपर सोल्युशन टीईटीचं पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेल स्पष्टीकरण आहे. 2026 पर्यंत अपडेटेड करंटच्या सुद्धा गोष्टी त्यात अपडेट केलेल्या आहेत. आणि 2026च्या आगामी म्हणजे येणारी जूनची जी टीईटी आहे याच्यासाठी स्ट्रॅटेजी सुद्धा पुस्तकामध्ये उपलब्ध असणार आहे. अतिशय दर्जेदार आहे. कॉम्बो पेपर 1 पेपर 2 पण आहे आणि सेपरेट पण आहेत. आणि पुस्तक घेताना मार्केटमध्ये जाऊन बघा एकदा, आवडलं तर घ्यायचंय. मगाशी सांगितलं तुम्हाला तसं. ऑनलाईन बॅच जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवर आपली द्रोणाचार्य बॅच या अतिशय दर्जेदार टीम कडून मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. त्या बॅचमध्ये, त्या बॅचचा तुम्ही फायदाही करून घेऊ शकता. ओके, बाकी काही तुमच्या अडचणी, प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.